नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर. मी पुण्याचा राहणारा असून सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी घटना सांगणार आहे, जी ऐकून तुम्हालाही नवल वाटेल. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो आणि एका खाजगी शिकवणी वर्गात ट्युशनला जात होतो. मी दिसायला साधारण 6 फूट उंचीचा, व्यायाम केल्यामुळे थोडा पेटदार शरीरयष्टीचा मुलगा होतो. माझ्या शेजारच्या घरात एक अतिशय सुंदर महिला राहायच्या, ज्यांना आम्ही सगळे काकू म्हणायचो. काकू पेशाने शिक्षिका होत्या. त्या दिसायला फार उंच नव्हत्या, साधारण 5 फूट 4 इंच. पण त्यांचं व्यक्तिमत्व खूपच प्रभावी होतं. त्यांचा गोरा वर्ण आणि नेहमी परिधान केलेली सुबक साडी, त्यामुळे त्या कोणालाही आकर्षित करतील अशा दिसायच्या. काकूंच्या यजमानांचे स्वतःचे हॉटेलचे काम होते, त्यामुळे ते बहुतेक वेळ घराबाहेर असायचे. मी त्यांच्याकडे अनेकदा अभ्यासाच्या निमित्ताने जात असे. एकदा दुपारी मी त्यांच्याकडे गेलो असताना काकू थोड्या विचारात दिसल्या. मी विचारलं, "काय झालं काकू? आज तुम्ही खूप शांत आहात." त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाल्या, "समीर, काय सांगू तुला? तुझे काका कामात इतके व्यस्त असतात की त्यांना घराकडे आणि माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. आमचं लग्न होऊन आता 5 वर्ष झाली, पण आता आयुष्यातला तो उत्साह हरवल्यासारखा वाटतोय. कधी कधी वाटतं की आपली कोणीतरी दाखल घ्यावी, कोणीतरी आपल्याशी प्रेमाने बोलावं." मला कळलं की काकू त्यांच्या मनातील रिकामापण व्यक्त करत आहेत. मी थोडा हसून म्हणालो, "काकू, काका तर तुमच्यावर खूप प्रेम करतात. ते एवढी मेहनत तुमच्यासाठीच तर करतात ना." त्या म्हणाले, "अरे, ते सगळं ठीक आहे, पण मनाला आणि शरीराला जे सुख हवं असतं, ते फक्त कामातून मिळत नाही. तू माझा आवडता विद्यार्थी आहेस, म्हणून तुला हे सगळं सांगते. मला सांग, मी काय करू?" मला वाटलं की ही एक चांगली संधी आहे. मी म्हणालो, "काकू, याचे 2च उपाय आहेत. पहिला म्हणजे तुम्ही काकांशी थेट बोला आणि त्यांना डॉक्टरांकडे नेऊन काही टॉनिक वगैरे सुरू करा. कदाचित त्यांचा थकवा कमी होईल." काकू म्हणाल्या, "ते करून झालं रे, पण काही फरकच पडत नाही." मी थोडा वेळ थांबलो आणि हळूच म्हणालो, "मग काकू, आता दुसराच उपाय उरलाय. तुम्हाला तुमचं सुख आणि मजा दुसरीकडे कुठेतरी शोधावी लागेल. म्हणजे असं कोणीतरी जो तुमचा विश्वासू असेल आणि ज्याच्यासोबत तुम्हाला सुरक्षित वाटेल." माझे हे शब्द ऐकून काकू थोड्या वेळ गप्प झाल्या. त्या माझ्याकडे एकटक बघू लागल्या. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक वेगळीच चमक होती. त्या म्हणाल्या, "दुसरीकडे म्हणजे कुठे? बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण जर तू म्हणतोयस, तर तूच माझी मदत का करत नाहीस?" हे ऐकताच माझ्या अंगातून विजेची लहर धावून आली. माझं एक शिक्षक आणि विद्यार्थी असं हे नातं होतं. पण आता हे सीमा ओलांडण्याच्या मार्गावरती होतं. मी घाबरत म्हणालो, "काकू, मी तर तुमचा विद्यार्थी आहे." त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, "विद्यार्थी आहेस म्हणूनच तर माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तू समजूतदार आहेस आणि शरीरयष्टीनेही बलवान आहेस. आजपासून आपण फक्त शिक्षक विद्यार्थी नाही, तर मित्र आहोत." असं म्हणत त्यांनी माझ्या गालावर एक हलकी पप्पी दिली. त्या स्पर्शाने माझ्या शरीरातली नको ती इच्छा जागी झाली. घरात दुसरं कोणीच नव्हतं. पाऊस बाहेर पडायला सुरुवात झाली होती आणि वातावरणात एक वेगळीच धुंदी पसरली होती. काकूंनी मला सोफ्यावरती त्यांच्या जवळ ओढलं. त्यांच्या साडीचा तो मऊ स्पर्श आणि सुगंध मला वेड लावत होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ होतो. मी धीर करून त्यांच्या खांद्यांवरती हात ठेवला. त्या काहीही बोलल्या नाहीत. उलट त्यांनी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावरती ठेवलं. तेवढ्या दरवाजाची बेल वाजली. आम्ही दोघेही दचकलो. काकू तातडीने उठल्या आणि साडी सावरत म्हणाल्या, "तू गप्प बस, मी बघते." दारात काका उभे होते. ते अचानक घरी आले होते. काकू म्हणाले, "अहो, तुम्ही इतक्या लवकर?" समीर आला होता अभ्यासाला. त्याला काही गणित कळत नव्हती. काका हसले आणि म्हणाले, "छान, समीर अभ्यास करतोयस.
हे बघून खरंच बरं वाटलं. मी विसरलेली फाईल द्यायला आलो होतो. काका फाईल घेऊन निघून गेले. पण त्या 5 मिनिटात आमची जी अवस्था झाली होती ती फक्त आम्हालाच ठाऊक होती. काकूंनी माझ्याकडे बघून डोळा विचकवला. त्याचा अर्थ होता की काळजी नको करूस, हे आपलं गुपित आहे. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं. मी आता रोज त्यांच्याकडे जाऊ लागलो. कधी अभ्यासाच्या बहाण्याने तर कधी मदत करण्याच्या निमित्ताने. आमचा हा लपंडाव काही दिवस असा सुरू राहिला. एके दिवशी काकूंनी सांगितलं की काका 2 दिवसांसाठी गावी जाणार आहेत. त्या रात्री मी त्यांच्या घरी गेलो. काकूंनी छान निळी साडी नेसली होती. त्या साडीत अप्सरेसारख्या दिसत होत्या. त्यांनी दार लावून घेतलं आणि मला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघेही बेडरूम मध्ये गेलो. तिथे फुलांचा सुगंध दरवळत होता. मी काकूंच्या कमरेवरती हात ठेवला आणि त्यांना जवळ घेतलं. त्यांच्या तोंडून निघणारे ते आवाज मला अधिकच लाडाला आणत होते. मी हळुवारपणे त्यांच्या साडीचा पदर बाजूला केला. त्या माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळून गेल्या होत्या. आम्ही त्या सुखाच्या शिखरावर पोचणारच होतो की पुन्हा एकदा दरवाजावर जोरात थाप पडली. यावेळी ती थाप खूप घाईत होती. काकू भीतीने थरथरू लागल्या. आता कोण आलं असेल? त्यांनी विचारलं. बाहेरूनच आवाज दिला. सुनीता, दरवाजा उघड ग, मी तुझी सासू आली आहे. आमच्या पायाखालची जमीन सरकली. काकूंच्या सासूबाई म्हणजे माझ्या आजींच्या वयाच्या. त्या न कळवताच आल्या होत्या. मी गडबडीत माझे कपडे सावरले. काकूंनी मला बाल्कनीच्या कोपऱ्यात लपायला सांगितले. तिथे पडद्याच्या मागे मी स्वतःला कसं बसं लपवलं. काकूंनी दरवाजा उघडला. आजी आत आल्या आणि म्हणाल्या, अगं इतक्या वेळ का लावलास दरवाजा उघडायला? आणि तू अशी घाबरलेली का दिसतेस? काकू म्हणाल्या, काही नाही आई, मी झोपले होते. आजीने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. कारण बाहेर खूप पाऊस होता. आता मोठी अडचण होती की मी बाहेर कसा पडणार. रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे शांतता होती. आजी बेडवर झोपल्या होत्या आणि काकू जमिनीवर अंथरूण टाकून झोपल्या होत्या. मला वाटलं की आता हीच संधी आहे. मी हळूच बाल्कनीतून आत आलो. अंधारात मला बेडवर एक आकृती दिसली. मला वाटलं की काकू तिथे झोपल्या असाव्यात. मी हळूच बेडवर शिरलो आणि त्यांच्या जवळ जाऊन बसलो. मी त्यांना हळुवारपणे कुरवाळायला सुरुवात केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. जेव्हा मी त्यांच्या कानात काहीतरी बोलण्यासाठी जवळ गेलो तेव्हा वीज कडाडली. त्या प्रकाशात मला जे दिसलं ते पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. बेडवर काकू नाही तर आजी झोपल्या होत्या. आजीने माझा हात घट्ट पकडला होता. मला वाटलं आता माझं काही खरं नाही. पण आजींच्या डोळ्यात राग नव्हता. त्या हळूच म्हणाले, समीर, घाबरू नकोस, शांत बस. आजीच्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. त्यांनी मला पुन्हा जवळ ओढलं. मला समजलं की आजी सुद्धा अनेक वर्षापासून एकट्या होत्या आणि त्यांनाही त्या स्पर्शाची ओढ होती. त्या रात्री अंधारात एक दुसरं गुपित तयार झालं, ज्याची मी कल्पना काकूंनाही दिली नव्हती. मित्रांनो, त्या रात्री पुढे काय झालं? आजी आणि काकू या दोघांच्या मध्ये मी कसा अडकलो? हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा. ही कथा पुढे खूपच रंजक होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.